नसरापूर अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला। जो तो नराधम भीमराव कांबळेला फासावर लटकवण्याची आणि दगडानं ठेचण्याची भाषा करतोय, कारण या सैतानानं कृत्यच तसं केलं। पीडित चिमुकलीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून या अहवालानंतर भीमराव कांबळेंविरोधातली संतापाची लाट आणखी तीव्र झाली। मानवी मुखवट्याआड दडलेल्या सैतानाचा चेहरा नव्यानं फाडणाऱ्या या शवविच्छेदन अहवालात नेमकं काय म्हणलंय पाहुयात आमची प्रतिनिधी शिवानी पांढरेचा हा स्पेशल रिपोर्ट। त्या चिमुकलीला न्याय मिळावा आणि जर हे होत नसेल तर त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्यावं। आम्ही तुम्हाला दाखवून देतो की न्याय कसा द्यायचा असतो। त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जागेवर त्याला ठेचून तसाच मारला पाहिजे, माझी एवढीच इच्छा आहे। कोर्टाला देखील आम्ही विनंती करणार आहोत की याला फाशीशिवाय दुसरी सजा होऊ शकत नाही। भीमराव कांबळे मानवी मुखवट्याआड दडलेला सैतान। खरं तर भीमराव कांबळेनं केलेलं दुष्कृत्य समजल्यानंतर सैतानानं सुद्धा मान शर्मेनं खाली घातली असती। नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या शवविच्छेदन अहवालानं या भीमराव कांबळेमध्ये दडलेल्या क्रूर कर्माचा पर्दाफाश केलाय। अत्याचार केल्यानंतर या चिमुकलीची हत्या करण्यासाठी या नरधामानं तिच्या तोंडात पायमोजा कोंबला। आरोपी भीमराव कांबळेच्या या क्रूरतेमुळे या चिमुकलीचा श्वास कोंडला गेला आणि तिचा मृत्यू झाला। पोस्टमॉर्टमच्या अहवालानुसार या पीडित चिमुकलीच्या छातीवर वळ देखील उमटले होते। आधीच नसरापूरच्या या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात भीमराव कांबळेच्या विरोधात संतापाची लाट असताना आता भीमराव कांबळेचं हे नवं क्रूर्य समोर आल्यानंतर ही संतापाची लाट आणखीनच तीव्र झाली आहे। मला असं वाटतं की इष्टापत्ती म्हणून महाराष्ट्र सरकारने याचं हे घ्यावं, दखल घ्यावी आणि तीव्र आणि नुसती तीव्र नाही तर लवकरात लवकर मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी समस्त संवेदनशील लोक म्हणून आम्ही करतो। ही मुलगी सुद्धा सुट्टी करताच आजीकडे 4 दिवस आली होती आणि त्या नराधमानं लक्ष ठेवून या मुलीवर जो काही अत्याचार केलेला आहे, असा अत्याचार पुन्हा कधी कुणी करू नये अशी त्या नराधमाला जास्तीत जास्त म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी। आज आपल्या राज्यामध्ये असं लहान मुलावर अत्याचार होत असताना या सोलापुरातली जनता आज स्वस्थ बसणार नाही आहेत। या सोलापूरच्या शहराच्या लोकांना न्याय पाहिजे आहे। हे न्याय त्यांना त्या मुलीच्या ज्यांनी काही ते दृष्टीकृत केलंय त्याला ताबडतोब त्याचा निकाल लावून फाशी द्यावं। नराधमाला अशा शिक्षा झाली पाहिजे की आणि त्याला कोणताही वकील नाही मिळाला पाहिजे आणि जे त्याला हे देते ना जामीन त्याला पण ठेचलं पाहिजे आणि त्याला काही जामीन बिमीन काय मिळालं नाही पाहिजे। लेकर ते किती लहान जीव, त्याचं काय म्हणलं असेल त्या लेकराचा जीव। ज्या ठिकाणी चिमुकलीवर अत्याचार झाला त्याच ठिकाणी भीमराव कांबळेला जिवंत जाळा किंवा दगडानं ठेचून मारा अशी तीव्र भावना भीमराव कांबळेची पत्नी आणि मुलानं व्यक्त केली आहे। भीमराव कांबळेला कठोरातली कठोर शिक्षा मिळावी यासाठी त्याच्या कुटुंबियांच्या मुलाखती न्यायालयात सुद्धा सादर केल्या जाणार आहेत। त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जागेवर त्याला ठेचून तसाच मारला पाहिजे, माझी एवढीच इच्छा आहे। तुम्ही काय संपर्क आता त्याला सोडवायला वगैरे जाणार किंवा काय? मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही। माझ्यापर्यंत कुणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही। ठेचून मारला पाहिजे, फाशी ते किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला असा जिवंत न्याय व्यवस्थेवरती तरी माझी मनाची आग निवणार नाही। वडील म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते ह्या अशा व्यक्तीला। त्याच्या पोटी मी जन्म घेतला, हाच माझा मोठा गुन्हा आहे आज। आणि ह्या चिमुकलीला हे जे काय घडले हे अमानुषपणे त्यांनी जे हे केलेले कृत्य, ह्याला मला हे निंदनीय कृत्य अत्यंत, ह्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला खेचून मारला पाहिजे तिथं त्याच ठिकाणी त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे। आज माझी बाची तशीच ती आहे। मला नेमकं काय घडलं होतं? सुट्टीसाठी आजीच्या घरी आलेली ही 4 वर्षाची चिमुकली अंगणात खेळत होती। त्यावेळी 1 मे रोजी 65 वर्षाच्या या आरोपीनं त्या चिमुकलीला गोठ्यात नेलं। त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। इतकंच नाही
तर तिचं दगडाने ठेचून त्या ठिकाणी हत्या देखील केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला आणि तिथून पळ काढलं. इतकं गंभीर कृत्य केल्यानंतरही या नरधामाला त्याचा जराही पश्चाताप झाला नव्हता. गावकऱ्यांनी मिळून त्याला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. सध्या या आरोपीचा पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. नसरापूरच्या ग्रामस्थांसह खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की अतिशय तातडीने ते स्वतः या केसचं मॉनिटरिंग करतील आणि जोपर्यंत या नराधामाला फाशी होत नाही माननीय मुख्यमंत्र्यांचं ऑफिस त्याच्या जातीने लक्ष घालेल. मी आमच्या सगळ्यांच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानते. आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे आता पुढे केसचं काय होतं याचं आम्ही सगळे मिळून फॉलोअप घेऊ. नसरापूरसारख्या प्रकरणात राजकारण बाजूला ठेवून न्यायासाठी एकवटलं पाहिजे असं आवाहन सुप्रिया सुळेंनी केलंय. तर दुसरीकडे काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदेंनी पश्चिम बंगाल आणि आसाममधल्या विजयानंतर महाराष्ट्र भाजपनं केलेल्या जल्लोषावरती बोट ठेवत टीकास्त्र सोडलं. प्रणिती शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे अनेक नेते पुढे सरसावले. काल मुख्यमंत्र्यांनी जल्लोष साजरा केला, पेढे वाटले आणि ह्याच्यावरून स्पष्ट होतं की मुख्यमंत्री असो प्रधानमंत्री असो बीजेपीचा प्रत्येक कार्यकर्ता किंवा मंत्री असो आमदार असो खासदार हे फक्त इलेक्शनसाठीच काम करतात. काही माणुसकीच राहिली नाही आहे ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये असं मला कुठेतरी वाटतंय आणि म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा त्या ठिकाणी दिला पाहिजे. मला वाटतं प्रत्येक गोष्ट आपण राजकारणातून बघू नका. राजीनामा द्यावा, घरी जावं, मला वाटतं असं अधिक बरं राहील आणि त्याच्याकडून ही अपेक्षा नाही आहे. मला वाटतं अतिशय विकृत लोक आहे समाजामध्ये, काही त्या अशा घटना करत असतात आणि त्यांच्याबद्दल खरं गृह खातं आमचं आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, यांनी सगळी खबरदारी आता यापुढे घेतलेली आहे. त्यांना जास्तीत म्हणजे कशी शिक्षा होईल, जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर कशी शिक्षा होईल यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. महाराष्ट्रात मात्र प्रत्येक प्रकरणात तात्काळ कारवाई होते, ही झिरो टॉलरन्स हीच देवाभाऊंची भूमिका आहे. पण प्रणितीताई तुमची भूमिका मात्र सोयीने बदलते. रात्री 9 नंतर बाहेर पडू नका सांगणाऱ्या तुमच्या दिदी अत्याचार करणाऱ्यांची पाठराखण करत होता तेव्हा तुम्ही गप्प होतात. बघा ताई, नसरापूरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे, पण लक्षात घ्या आरोपी आज पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याला संविधानिक पद्धतीने कठोर शिक्षा म्हणजे फासावर लटकवल्याशिवाय देवाभाऊंच्या नेतृत्वातलं सरकार शांत बसणार नाही. दरम्यान नसरापूर प्रकरण आणि एकूणच महाराष्ट्राचं राजकारण यावरून राज ठाकरेंनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला. नसरापूरच्या नराधमाला हाल हाल करून संपा. रोषामुळे प्रकरणं फास्ट ट्रॅक कोर्टात देतात. सरकारनं फास्ट ट्रॅक कोर्टाची व्याख्या सांगावी. महिला आंदोलकांवरती लाठीमार केला, ही तत्परता महिलांचं शोषण करणाऱ्यांविरोधात जाते कुठे? सध्या महाराष्ट्राचं लक्ष विचलित झालंय. सत्ता मिळवणं आणि ती गाजवण्याचा भस्मासूर धुमाकूळ घालतोय. त्यानं महाराष्ट्र पूर्णपणे विस्कटायला लागलाय. राजकारण्यांना, उद्योगपतींना सत्ता हवी आहे. लेखकांना सुद्धा सत्ता गाजवायचा मोह होतो. एशियाटिकमध्येही सत्तेची लढाई पेटते. सध्या सत्तेसाठी वाटेल ते याचं उदात्तीकरण होतंय आणि हाच पुरुषार्थ वाटतोय. कुणीतरी बघतंय, काही केलं तर आपली, घरच्यांची छीथू होईल ही भीती आता नष्ट झाली आहे. हाताबाहेर गेलेली लालसा, सत्ता गाजवण्याची हाव, OTT, पैसा, जमिनीमागे फरफटत जाण्यानं घडी विस्कटली. नसरापूरच्या नराधमाला म्हणजेच भीमराव कांबळेला शिक्षा होण्यासाठी जितका विलंब होईल तितकाच महाराष्ट्राचा संताप वाढेल हे नक्की आहे. त्यामुळे भीमराव कांबळेला लवकरात लवकर फासावर लटकवण्यासाठी सरकार कोणती पावलं उचलतं याकडे महाराष्ट्र लक्ष ठेवून आहे. सोलापूरहून आफताब शेखसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.